फ्रेंड्स, कसे आहेत? बरे आहेत ना? या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका पाहत आहोत। या ठिकाणी आपण 5वी स्कॉलरशिप मराठी विषयाची तासिका पाहत आहोत। यातील कविता व कवितेवर आधारित प्रश्न पाहत आहोत। चला, आपण सुरुवातीला कविता वाचन समजून कविता वाचन करून घेणार आहोत। त्यावरील प्रश्न आपल्याला सोडवता येतील। पहा, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुके जल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार, भुके जल्या ताण्यासम तोंड पसरी शिवार, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडुपात। म्हणजे वारा जो आहे, रानवारा जो आहे, भरभर जो झाडा झुडपामध्ये तो शिरतो। पिऊन या रानवारा खोड धावे वारे माप। पहा, या ठिकाणी जो वारा आहे ते पिऊन या रानवारा, खोड जे आहे ते खोड धावे वारे माप। वाऱ्यासारखेच खोड सुद्धा हलू लागतात, तुडू लागतात। येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप। अवखळ बाळापरी पक्षी खेळतो मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत। धारा वर्षतावरून बैल वशिंड हलवी, बैल वशिंड हलवी म्हणजे शिंग हलवी त्याचे। अवेळीच फुटे पाना गाय वत्साला बोलवी, गाय वत्साला बोलवी। यावर आता आपण कविता लक्षपूर्वक ज्या विद्यार्थ्यांनी ऐकलेले आहे त्यांना निश्चितच उत्तर देता येणार आहेत। प्रश्न पहिला यावर पाहूया आपण। खोड सैरावैरा का धावत होता, खोड सैरावैरा का धावत होता। मातीचा सुगंध आल्यामुळे, रानवारा अंगाला लागल्याने, टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे, की कळपातून चुकल्यामुळे, कशामुळे सांगा बरं? आपण आता लक्षपूर्वक कविता वाचन केलेले आहे, तर या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे। पहा, खोड सैरावैरा का धावत होता। पहा, या ठिकाणी पिऊन या रानवारा खोड धावे वारे माप। या ठिकाणी पहा, भरारतो रानवारा तसा झाडा झुडुपात, पिऊन या रानवारा खोड धावे वारे माप। आपणाला जर उत्तर नाही आलं तर डबल आणखी कविता वाचन करत चला। त्या घटकातील या प्रश्नातील काही शब्द जे आहेत ते कवितेमध्ये असतात, त्याच्यानुसार त्या सारानुसार आपण प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो अशा प्रकारे। तर पहा, या ठिकाणी मातीचा सुगंध आल्यामुळे, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप, तर नाही। का धावत होता सैरावैरा असा प्रश्न आहे। पर्याय क्रमांक 1 येणार नाही। टपोरे थेंब अंगावर पडल्यामुळे तर नाहीच, कळपातून चुकल्यामुळे तर नाहीच, तर रानवारा अंगाला लागल्यामुळे ते काय, खोड सुद्धा काय झाले, वारे माप झाले आणि सैरावैरा धावू लागले, म्हणजेच हलू लागले, एका जागीच थांबून डुलू लागले वाऱ्यामुळे। रानवारा जो आहे तो त्यांच्या अंगामध्ये शिरला, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर येईल। प्रश्न दुसरा पाहू। कवितेतील वर्णनानुसार भुकेलेले ताने बाळ कोणाला म्हटले आहे। कवितेतील वर्णनानुसार भुकेलेले ताने बाळ कोणाला म्हटले आहे। पर्याय क्रमांक 1 शिवार, पर्याय क्रमांक 2 पक्षी, पर्याय क्रमांक 3 खोड
आणि पर्याय क्रमांक 4 वासरू. पहा या ठिकाणी अशा वेळेस आपणाला जर उत्तर नाही समजलं तर डबल कविता वाचायची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुके जल्या तान्यासम तोंड पसरी शिवार. भुकेलेल्या तान्यासमे, ताने बाळ. पहा या ठिकाणी भुकेलेल्या तान्यासम म्हणजे तान्या बाळाच्या समान जे आहे ते काय आहे, तान्यासमान म्हणजे म्हणजे जे तानं बाळ असतं त्याच्या समान काय आहे, या ठिकाणी उतार्यात वर्णन त्याचं केलेलं आहे. तोंड पसरी शिवार, तान्या बाळासारखं जे आहे हे तोंड, शिवार जे आहे ते या ठिकाणी शिवार हा जो शब्द आहे कवितेतील वर्णनानुसार भुकेलेले ताने बाळ या ठिकाणी शिवाराला म्हटलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल शिवार. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. आता तिसरा प्रश्न पाहूया आपण. कवितेतील वर्णन कोणत्या ऋतूमधील आहे? मग पहा या ठिकाणी कोणत्या ऋतूमधील आहे, तर मग शरद, हेमंत, शिशिर की वर्षा. मग कवितेतील वर्णन जे आहे पर्याय क्रमांक 3 शिशिर ऋतूतील आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढची कविता पाहूया आपण. पहा पुढील कविता वाचन करून त्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. जोर मनगटातला पुरा, घाल घाल खर्ची, हा नटो मना उचल ना जरा, अचूक मार भरची. छान कविता आहे पहा. दे टोले जोवरी असे, तप्त लाल लोखंड, येईल आकारास कसे, झाल्यावर ते थंड. प्रश्न विचारत आहे. पहा जे लोखंडी काम करतात, हत्यार बनवण्याचं, कुऱ्हाड, कत्ती, विळा, कत्ती जे असं शेतामध्ये लागतं ते हत्यार जे बनवत असतात ते, मग ते लोखंडाला गरम करतात आणि ते त्याच्यावर आकार देण्याचं काम सुद्धा ते हातोड्याने मारत असतात. लोखंड, तप्त लाल लोखंड, येईल आकारास कसे, झाल्यावर ते थंड झाल्यावर त्याचा आकार येणार नाही म्हणून गरम असताना त्याला हातोड्याने मारावा लागतो. ज्या हव्या त्या आकारामध्ये त्याला गरम असतानाच त्याला आकार द्यावा लागतो. उंच घाट हा चढून या, जाणे अवजड फार, परिधीर मनी धरून या, न हो कधी बेजार. उंच घाट चढून या, जाणे अवघड फार, परिधीर मनी धरून या, न हो कधी बेजार. म्हणजे मनाला आपल्या धीर धरून बेजार न होता म्हणजे आपण चढू शकतो अशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे. चला, यत्न निश्चय करूनी तू, पाऊल चढते ठेव. यत्न म्हणजेच प्रयत्न, मग शिखराला पोचूनी तू. प्रयत्न निश्चय, यत्न निश्चय करूनी तू, पाऊल चढते ठेव, मग शिखराला पोहोचूनी तू, दिसशील जगाशी देव. पहा या ठिकाणी प्रयत्नांती परमेश्वर असतो. शिखर जर आपण प्रयत्नाने पोहोचू तर आपण जगाला आपण खूप महान दिसू, देव दिसू. देवाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. जो प्रयत्न करील त्यांना निश्चितच दैवी शक्ती किंवा त्यांच्या अंगात देव आहे असं आपण जगाला असं वाटणार आहे. ढळू कधीही देऊ नको हृदयाचा निर्धार. आपलं मत जे आहे ते आपल्या हृदयाशी ठाम पाहिजे. आपण ढळू कधी देऊ नको हृदयाला निर्धार, हृदयाचा निर्धार. मग भय तुझला मुळी नको, सिद्धी खास येणार. पहा आपण जर दृढ निश्चय केला एखादा तर मग निश्चितच त्या ठिकाणी आपणाला आपलं कार्य जे आहे ते सफल होणार आहे. झटणे हे या जगण्याचे तत्व म्हणी तू जाण, म्हणून उद्यम सोडू नको जोवरी देही प्राण. जोवर आपल्या देहामध्ये आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण आपलं जे तत्व आहे, ध्येय आहे ते
त्याची जाणीव आपणाला आपल्या मनी तू जाण. आपल्या मनामध्ये दृढ निश्चय केल्यानंतर आपला जो उद्यम आहे तो उद्देश आहे तो या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत ते आहे आपलं जीव आहे तोपर्यंत आपलं जे ध्येय आहे ते आपण सोडायचं नाही, अशा प्रकारे याचा अर्थ होतो. मग यावर आधारित प्रश्न आपण सोडवूयात. प्रश्न पहिला काय पहा. कवितेत प्रयत्न या अर्थाचा कोणता शब्द आला आहे? पहा, सिद्धी म्हणजेच कार्य, जोर म्हणजे ताकद, यत्न आणि उद्यम म्हणजे आपलं जे कार्य आपण आहे. म्हणून उद्यम सोडू नको. आपलं ध्येय, उद्यम म्हणजे आपलं जे ध्येय आहे ते, याचा अर्थ होतो. मग यत्न म्हणजेच प्रयत्न. या ठिकाणी पहा, सिद्धी म्हणजे काम, जोर म्हणजे जोर लावून काम, जोर म्हणजेच ताकद लावणे, यत्न, उद्यम म्हणजे आपलं ध्येय जे आहे ते, असा अर्थ होतो. मग काय येईल प्रश्नाचं उत्तर? तर यत्न. पहा या ठिकाणी, यत्न निश्चय करून तू पावले चढते ठेव. यत्न प्रयत्न, यत्न म्हणजेच प्रयत्न, निश्चय प्रयत्नांती मग शिखराला पोहोचून तू दिसशील जगाशी ठेव. प्रयत्न केल्यामुळे तू यश तुझ्या हाती लागेल आणि तू जगासाठी देव दिसशील, असं या ठिकाणी या ओळीचा अर्थ आहे. तर म्हणून यज्ञ म्हणजेच प्रयत्न. प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न या अर्थाचा यत्न हा शब्द आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. यशाचे शिखर गाठल्यावर काय होईल? पर्याय क्रमांक 1, सन्मानास पात्र व्हाल, भीती वाटणार नाही, सिद्धी मिळणार नाही की प्रयत्न सोडावेत. यशाचे शिखर गाठल्यावर आपण प्रयत्न सोडू का? तर हे येणार नाही. सन्मानास पात्र व्हाल. यशाचे शिखर गाठल्यावर काय होऊ? आपण सन्मानास पात्र होऊ. सन्मानास पात्र व्हाल, भीती वाटणार नाही, सिद्धी मिळणार नाही, प्रयत्न सोडावेत. काय येईल या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पहा या ठिकाणी, यशाचे शिखर गाठल्यानंतर आपण सन्मानास पात्र होऊ, आहे की नाही. यशाचे आपणाला सन्मान मिळेल, सन्मान समाजामध्ये जगामध्ये मिळेल, म्हणून सन्मानास पात्र व्हाल. भीती कशाची वाटणार नाही? भीती तर वाटणारच नाही. प्रयत्न सोडावे हे तर नाही. प्रयत्न सोडल्यानंतर यशाचे शिखर कुठं गाठणार? सिद्धी कसं मिळणार नाही? सिद्धी मिळणार. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 3. हृदयाचा निर्धार पक्का असेल तर भीती वाटेल का? सिद्धी प्राप्त होणार नाही, भीती वाटणार नाही, कार्य पूर्ण होईल, मनगटातील जोर कमी होईल का? सांगा बरं. या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांना येईल त्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर पहा या ठिकाणी, हृदयाचा निर्धार पक्का असेल तर सिद्धी प्राप्त होणार नाही का? होणार. मनगटातील जोर कमी होईल का? होणार नाही, वाढणार. भीती वाटणार नाही, कार्य पूर्ण होईल तर नाही, भीती वाटणार नाही, कार्य पूर्ण. पहा या ठिकाणी, भीती वाटेल का? नाही. तर मग पर्याय क्रमांक 3 जे आहे याचं उत्तर, हृदयाचा निर्धार पक्का असेल तर भीती वाटणार नाही आणि आपले कार्य जे आहे पूर्ण होईल, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. यश परगे या चॅनलवर 5वी स्कॉलरशिप, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी सर्व विषयाचे तासिका यश परगे या चॅनलवर आहेत. महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षांची पूर्व परीक्षा तयारी करण्यासाठी यश परगे चॅनलला अवश्य भेट द्या.
धन्यवाद.